नमस्कार बच्चों, मैं मंजुला बीजोगी शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रंडी में हिंदी शिक्षिका बनकर काम कर रही हूँ। बच्चों, आप सबको कक्षा में स्वागत है। आज मैं जो पढ़ाने जा रही हूँ 8वीं कक्षा का गद्य पाठ मेरा देश मेरी माँ। इस पाठ को मैं आज पढ़ाना चाहती हूँ। उससे पहले हम इस पाठ के शीर्षिका के बारे में कुछ बातें मैं बताना चाहती हूँ। वो क्या है? इधर मेरा देश मेरी माँ, यहाँ पर देश है, माँ है। ये क्या है? मेरा देश है। ये कौन है? मेरी माँ है। एक तरफ माँ है, एक तरफ देश है। यहाँ हम अर्थ लेते हैं मेरा देश ही मेरी माँ है। ನನ್ನ ದೇಶವೇ ನನ್ನ ತಾಯಿ। ನನ್ನ ದೇಶ ನನ್ನ ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ದೇಶವೇ ನನ್ನ ತಾಯಿ ಅನ್ನುವಂತಹ शीर्षिकेಯಲ್ಲಿ ಈ ಪಾಠವನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ। यह एक संकलित पाठ है। समझ में आया? एक घटना के बारे में जो लिखा गया है। युद्ध के संदर्भ में भारत और पाकिस्तान युद्ध के संदर्भ में घटी एक घटना का चित्रण हम इस पाठ में देख सकते हैं। उससे पहले मैं इस पाठ का आशय क्या है उसे समझाना चाहती हूँ। बच्चों देखो, शत्रु से देश की रक्षा करना, यानी हमारे शत्रु कौन है? दुश्मन, वैरिगण। उनसे हमारे देश की रक्षा करना देशवासियों का परम पुनीत कर्तव्य होता है। क्या होता है? परम पुनीत कर्तव्य होता है। हर एक देशवासी को भी क्या करना होगा? देश का यानी रक्षा करना, देश की रक्षा करना हर एक की जिम्मेदारी है। और वो कहते हैं परम पुनीत पवित्र एक कार्य है, इसे सभी लोग करना है। देश में जो भी पैदा हुए हैं उनकी जिम्मेदारी ये क्या है? देश की रक्षा करना, ये हम जानते हैं। उसके बाद लड़ाई में पीठ दिखाकर भागना नहीं चाहिए। लड़ाई यानी युद्ध, आक्रमण, उस समय में हम क्या करना है? पीठ दिखाकर। पीठ अंदर पेट अंदर ಹೊಟ್ಟೆ, ಹೌದಾ? ಪೀಠ ಅಂದ್ರೆ ಬೆನ್ನು, ಹೊಟ್ಟೆ ಬೆನ್ನು ಅಂದ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನ್ ತಗೋಬೇಕು? ಪೀಠ। ಪೀಠ ಅಂದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆ, पेट अंदर ಹೊಟ್ಟೆ, पीठ अंदर बेन्नु। हम क्या करना है? पीठ दिखाकर, पीठ का अर्थ है बेन्नु, दिखाकर भागना नहीं चाहिए। ಓಡಬಾರದು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ಅದರ ಅರ್ಥ ಏನಾಗುತ್ತೆ? ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಓಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು? ಹೇಳಿಯಂತೆ ಓಡ್ ಹೋಗೋದು, ಹೆದರಿ ಓಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಇದು ಮಾಡಬಾರದು। ಲಡಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ವೈರಿಗಳ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಿಯಾಗಿ ಹಿಂದೆ ಓಡಬಾರದು, ಬದಲಾಗಿ ಎದುರಿಸಿ ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಬೇಕು। पहला जो कर्तव्य क्या है? देश की रक्षा करना। और युद्ध के समय में, आक्रमण या लड़ाई के समय में हमें पीठ दिखाकर भागना नहीं चाहिए। और क्या करना है? तो पीठ दिखाना नहीं तो क्या करना है? सीना तान कर आगे बढ़ना चाहिए। सीना यानी ಎದೆ, ಎದೆಯನ್ನ ಸೆಟಿಸಿ ನಿಂತು ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ನಿಂತು ಹೋರಾಡಬೇಕು, ಆगे बढ़ना, ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು। तभी तो वीर विजय माला पहनते हैं। ಆಗ್ಲೇ ತಾನೆ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಮಾಡಿದಾಗಲೇ ತಾನೆ ನಮಗೆ ಗೆಲುವಿನ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದಿಡಕ್ಕಾಗೋದು। ವಿಜಯ್ ಮಾಲಾ ಪೆಹನ್ನ, ವಿಜಯದ ಮಾಲೆ ಯಾವಾಗ ಕೊರಳಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ? ಹೇಳಿಯಾಗಿ ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ಓಡ್ ಹೋದಾಗಲ್ಲ, बल्कि हम सामने वहां पर खड़े होकर आक्रमण करके जो युद्ध करते हैं, उनको शत्रु सेना को नाश करते हैं, तभी हमें विजय माला पहनाते हैं या पहन सकते हैं ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ। इस घटना से बच्चों में
साहस और वीरता का भाव जाता है। ಅಂದ್ರೆ ಈ ಘಟನೆಯನ್ನ ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಕು, ಕೇಳಿದ್ರೆ ಸಾಕು, ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ಚಿತ್ರಣ ಎದುರುಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಭಾರತೀಯ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಭಾವನೆ ಮೂಡುತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಕೂಡ ಸಾಹಸದಿಂದ, ಧೈರ್ಯದಿಂದ, ಶೌರ್ಯದಿಂದ, ವೀರತನದಿಂದ ಹೋರಾಡಬೇಕು, ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಭಾವನೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮೂಡುತ್ತೆ, ಜಾಗೃತಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ವೇ ಅಪ್ನೆ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ಸಜಗ್ ಹೋಗಿ. ಆಗ ಅವರು ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಮನಸ್ಸು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಾನೂ ಕೂಡ ಏನಾದರೂ ಒಂದು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಜಾಗೃತರಾಗ್ತಾರೆ, ಸಜಗ್ ಹೋಗ್ತೇನೆ, ತಯಾರಿಯನ್ನ ನಡೆಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕಲಿತೀವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳೇ. उससे पहले कुछ शब्दार्थ हैं, आपको पता है, ये आपको जिसमें समझ में आते होंगे, फिर भी मैं और एक बार जो कठिनता में आप देखते हैं उन शब्दों को इधर लिखा है, आप देख सकते हैं। हमला यानी आक्रमण, चौंका देना, ಚಕಿತ್ ಕರ್ಣ. ಚೌಕಾನ ಅಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತಗೊಳಿಸುವುದು, ಚಕಿತಗೊಳಿಸುವುದು ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮಮತ್ವ ಯಾನಿ ಮಮತಾ, ತಾಯಿಯ ಮಮತೆ, ಮಮತಾ ಭಾವನೆ. ರೂಂದ್ ಜಾನ, ಗದ್ಗದ್ ಹೋನ, ಗದ್ಗದಿತ ಕಂಡು, ನಾವು ಬಿಕ್ಕಿ ಬಿಕ್ಕಿ ಅಳುವಾಗ ಗಂಟ್ಲು ತುಂಬು ಬಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಹಿಂದಿ में ರೂಂದ್ ಜಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. उसके बाद ಅಭೇದ್ಯ, ಭೇದ್ ಯಾನಿ ಭೇದಿಸಲು ಆಗುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ಇಲ್ಲೇನಿದೆ, ಜಿಸ್ಕೋ ತೋಡ ನ ಜಾಯೆ, ಅದನ್ನ ಮುರಿಯಲು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಅದನ್ನ ಭೇದಿಸಲು ನಮಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಅಭೇದ್ಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. भेद्य इसका विलोम पद भी हो सकता है, अभेद्य, याद रखना है. जूझना यानी लड़ना, ಜಗಳ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಲಡಾಯಿ, ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡೋದು. दायित्व जिम्मेदारी, दायित्व ವಹಿಸೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನ, ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ವಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ दायित्व ಅಂತ ಕರೀತೀವಿ. मौत का अर्थ होता है मरण. संभालना यानी ಭಾರ ऊपर लेना, ಸಂಭಾಲಿಸುವುದು, ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ನಾವೇ ತಗೊಂಡು ಅದನ್ನ निभाइसोदಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ, संभालना. बच्चे को, छोटे बच्चे, उदाहरण के लिए घर में छोटे बच्चे रहते हैं, उनको संभालना बहुत मुश्किल है कहकर माएं बोलती रहती है ना. ಸಂಭಾಳಿಸುವುದು ಅಂದ್ರೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ತನ್ನ ಮೇಲೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ದಿಲ್ ದೆಹ್ಲಾನ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಕೂಡ ಬರುತ್ತೆ. ದಿಲ್ ದೆಹ್ಲಾನ ಅಂದ್ರೆ ಭಯಗೊಳ್ಳುವುದು, ಭಯಭೀತ. ದಿಲ್ ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ, ಹೃದಯ ಬಡಿತ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಭಯ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಭಯಭೀತ ಕರ್ಣ, ಭಯಗೊಳಿಸುವುದು. ಇಂತಜಾರ್ ಏನಿ, ಇಂತಜಾರ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತೀಕ್ಷಾ. ರಾಹ ದೇಖನ, ರಾಹ ಅಂದ್ರೆ ರಸ್ತೆ, ದಾರಿ, ಮಾರ್ಗ, ಇದೆಲ್ಲ ನೀವು ತಗೋಬಹುದು. ದೇಖನ ಅಂದ್ರೆ ನೋಡುವುದು. ದಾರಿ ಕಾಯೋದು, ಬರ್ತಾರೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೇನಂತಾರೆ ಇಂತಜಾರ್, ಹೌದು ತಾನೆ. ಹಾಗೆ ಒಂದು ಧ್ವಸ್ತ್ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಇದೆ. ಧ್ವಸ್ತ್ का अर्थ होता है नाश करना, ವಿನಾಶ್, ಧ್ವಂಸಗೊಳಿಸುವುದು ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ಧ್ವಂಸ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಧ್ವಸ್ತ್ ಅಥವಾ नाश के सकते हैं. यहाँ एक और भी एक टिप्पणी है, एक प्रदेश का नाम आता है वहां पर इच्चोगी, यानी वह क्या है, इच्चोगी एक प्रदेश आता है, वह लाहौर से 14 किलोमीटर दूरी पर है. ಅಂದ್ರೆ 14 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ಯಾವುದು, ಇಚ್ಚೋಗಿಲ್ ಅನ್ನುವ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿಲ್ಲ, ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ನೋಡಿ. ಲಾಹೋರಿಂದ 14 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರದೇಶ. ಆಮೇಲೆ ಮುಂದಿನ ನಾನು ಇವರ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯ ನಿಮಗೆ ಪಾಠ ಮಾಡುವಾಗ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. तो अब शुरू करेंगे. हम देशभक्ति गीत बहुत सारे सुनते आए हैं, उसमें एक प्रसिद्ध गीत है जो हिंदी गायिका लता मंगेशकर जो गाती है, वो गाना आपने सुना होगा. ओ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी
ಜಾಸ್ತಿ ಕೇಳ್ತೀವಿ. ಕೆಲವರು ದೇಶಭಕ್ತರು ಆವಾಗ ಅದನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಜಾಗೃತಗೊಳ್ತಿರ್ತಾರೆ. ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯನ್ನ ತಾಳಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಅಂತ ಸಾಧಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನೀವು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನ ಪಡಿತಾ ಮುಂದೆ ನೀವು ಕೂಡ ಏನಾದರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬಹುದು. ಅದನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅನುವಾದ ಮಾಡಿ ಹಾಡಿದ್ದನ್ನ ನೀವು ಕೇಳಿರಬಹುದು. ಓ ಎನ್ನ ದೇಶ ಬಾಂಧವರೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸಾಂಗ್ ಬರುತ್ತೆ, ಹೌದಾನೆ? ಅದನ್ನ ನೀವು ಕೇಳಿರ್ತೀರಾ. ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ಸಾರಿ ಕೇಳಿ. ಅದನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅವರಿಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಬಲಿ ಕೊಟ್ಟು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಪ್ಪ ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮೂಡೇ ಮೂಡುತ್ತೆ. ಒಂದು 10 ಸಾರಿ ಅದನ್ನು ಕೇಳಿದ್ರೆ 10 ಭಾವನೆಗಳು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮೂಡುತ್ತೆ. ಆ 10 ಭಾವನೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನಾದರೂ ನಾವು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸಾಕಾರಗೊಳಿಸಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಈ ಪಾಠವನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೀನಿ. पाठ को पहले पढ़ेंगे. मेरा देश मेरी माँ, ನನ್ನ ದೇಶ ನನ್ನ ತಾಯಿ. सन 1965 ಅಂದರೆ 1965ರಲ್ಲಿ लिखा है ये, ठीक. तो मैं इसको पहुंचती हूँ. यानी 1965ರಲ್ಲಿ 65 की एक शाम हर तरफ शांति का वातावरण था. किसी तरह की कोई आशंका नहीं थी. सन 1965 की एक शाम हर तरफ शांति का वातावरण था. किसी तरह की कोई आशंका नहीं थी. तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया. अचानक हुए इस हमले ने भारतीय सेना को चौंका दिया. छुट्टियां बिताने अपने घर गए सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेजे गए. ये घटने घटिಸುತ್ತೆ. क्या है वो घटना? देखिए, समय कब? 1965 की एक दिन, ಏನು 65 का एक दिन, ಒಂದಿನ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಶಾಂತಿಯ ಸಮಯವೇ, ಸಾಯಂಕಾಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಸಂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ शांति का हर तरफ, सभी ओर, हर ಎಲ್ಲ तरफ ಅಂದ್ರೆ ಕಡೆ, सभी ओर क्या हुआ था? शांति का वातावरण था. किसी तरह की कोई आशंका नहीं थी. ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಆರಾಮಾಗಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಸಂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು. ಎಲ್ಲರೂ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ 1965ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು? तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया. ये पाकिस्तानी दुश्मन जो हैं, हम नहीं कह सकते, लेकिन वो हमारी तरफ दुश्मन बनकर आ रहे हैं, इसलिए हम उन्हें क्या कहते हैं? दुश्मन कह रहे हैं. लेकिन हमारी जो भारतीय संस्कृति परंपरा जो है, जो भी हमारे देश में आए उसे अतिथि के रूप में, हम गेस्ट के रूप में स्वागत करते हैं. लेकिन गेस्ट के रूप में नहीं आ रहे हैं, ये आक्रमण करने के लिए आ रहे हैं. इसलिए हम क्या कर सकते हैं? कह सकते हैं इनको दुश्मन, वैरी ಅಂತ ನಾವು ಕರೀತೀವಿ. इनका यानी हमला कर दिया, आक्रमण ಮಾಡಿದ್ರು. अचानक हुए इस हमले ने भारतीय सेना को चौंका दिया. मैंने लिखा है इधर, हमला का अर्थ होता है आक्रमण, चौंका देना इसका अर्थ होता है चकित करना. ಅಚಾನಕ್ ಆದಂತ ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಉಂಟಾಯಿತು. ಏನಪ್ಪ ಈ ತರ ಒಂದೇ ಸಮಯ ಬಂದು ಎಗರು ಬಿಟ್ರಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಆತಂಕ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು.
छुट्टियां बिताने अपने घर गए सैनिकों छुट्ಟಿ का अर्ಥ है ರಜೆ ನೀವು ಬರ್ತೀರಿ छुट्टी पद ಅಂತ ನೀವು ಕೇಳಿರ್ತೀರಿ ಅಲ್ವಾ छुट्टी ಅಂದ್ರೆ ರಜೆ ರಜೆಯ ಪದ ಇಲ್ಲಿ ರಜೆ ಪತ್ರ ಅಲ್ಲ ರಜೆಯನ್ನ ಕಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾರತದ ಗಡಿಯಿಂದ ಮರಳಿದಂತಹ ಸೈನಿಕರಿಗೆ ಒಂದು ಆದೇಶ तुरंत वापस आने का आदेश मिला रजे कड़ीता मने कुत्ಕೊಂಡ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ आपको क्या करना होगा फिर वापस वहां पर सेना में आकर जुड़े रहना है यानी ज्वाइन करना है ऐसा आदेश मिला तो तब क्या करते हैं ये सेना के सैनिक नहीं हम छुट्टी बिताने आए हैं आराम से 4-5 दिन या 1 महीना आराम से मेरे माँ के घर में यानी हमारे गांव में रहकर उसके बाद हम आते हैं ऐसा कह देते हैं क्या नहीं देश की बात आती तो इसीलिए मैंने पहले ही लिखा है मेरा देश मेरी माँ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ ಯೋಧ ಸೈನಿಕ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡಲಿಲ್ಲ ಆದೇಶ ಬಂದ ತಕ್ಷಣನೇ ಅವನ ಮನಸ್ಸು ಜಾಗೃತಗೊಳ್ಳುತ್ತೆ ನಾನೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ ಸೈನ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲೇಬೇಕು ಗಡಿಯ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕು ನನ್ನ ದೇಶವೇ ನನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಅವನು ಅನ್ಕೊಂಡಿರುವಾಗ ಅವನು ತಯಾರಾಗೇ ಆಗ್ತಾನೆ ಹೌದು ತಾನೆ ಹಾಗೆಯೇ ಆದೇಶ ಕೂಡ ಬಂದು ಹೋಗಲು ತಯಾರಿಯನ್ನ ನಡೆಸ್ತಾರೆ छुट्टियां बिता रहे भारतीय सेना के ही एक मेजर को जब सूचना मिली तो जाने की तैयारी कर उन्होंने मां के पैर छूकर प्रणाम किया देखो ऐसे ही एक मेजर भी वो छुट्टियां बिताने के लिए अपने गांव अपने घर आए थे कौन एक सैनिक यानी मेजर मुख्यस्थ सेನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥನನ್ನ ನಾವು ಮೇಜರ್ ಅಂತ ಕರೀತೀವಿ छुट्टियां बिता रहे भारतीय सेना के ही एक ಅಂದ್ರೆ ರಜೆ ಕಳೆಯುತ್ತಿರುವಂತ ರಜೆ ಕಳೆಯಲು ಅಂದ್ರೆ ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ರಜೆಗೋಸ್ಕರ ಮನೆಗೆ ಬಂದಂತಹ ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ನಾಯಕ ಕೂಡ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ತಕ್ಷಣ ಆದೇಶ ಬರುತ್ತೆ ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಸೂಚನಾ ಮೇಲೆ ಅವನಿಗೂ ಸೂಚನೆ ಸಿಗುತ್ತೆ तो आने की तैयारी कर जाने की तैयारी कर उन्होंने माँ के पैर छूकर प्रणाम किया अपने माँ का आशीर्वाद लेते हुए मुझे जाना होगा ऐसा सोचकर हम क्या करते हैं कोई भी अच्छे कार्य करते समय या करने के लिए जाते समय बड़ों का आशीर्वाद भलैया ले लेते हैं है ना वैसे ही हम ये क्या कर रहे हैं अपने माँ के पैर छूकर आशीर्वाद लेकर जाने के लिए तैयार हो जाते हैं माँ का ममत्व जाग उठा ममत्व का अर्थ होता है ममता माँ की ममता जाग उठी ताई मनस्सु तड़बड़ागोळु 2 दिन के लिए या 1 महीने के लिए कुछ दिनों के लिए मेरा बेटा छुट्टियां बिताने के लिए हम सबके साथ मिलजुल कर रहकर फिर वापस जाने के लिए आया था हे भगवान ये क्या हो गया ऐसे ही समय में ऐसी घटना क्यों घट रही है ऐसा सोचकर माँ अपने बच्चे की याद करके उसका ममत्व जाग उठता है तब उसके मन में हलचल शुरू होती है कोई भी क्यों ना हो अभी घर आया है बेटा वो फिर वापस जा रहा है तब उसके मन में कुछ बुरा लगता है ये क्या हुआ मेरा बेटा फिर जाना पड़ रहा है ऐसा सोचती है लेकिन ज्यादा वक्त वो नहीं सोचती क्यों आगे देखेंगे आंखों में आंसू भर गए और उन्होंने बेटे को सीने से लगा लिया आंसू का अर्थ होता है कಣ್ಣೀರು भर गए ಅಂದ್ರೆ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬಿಟ್ರು ಅಯ್ಯೋ ನನ್ನ ಮಗನೇ ಹೋಗೋ ಸಂದರ್ಭ ನಿಮಗೆ ಒದಗಿ ಬಂತ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡು ಎಷ್ಟೇ ಅಂದ್ರೂ ತಾಯಿ ಅಲ್ವಾ ಮನೆಯಿಂದ ಮಗ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾನೆ ಗೊತ್ತು ಅವಳಿಗೆ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದು ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತು जा रहा है मेरा बेटा अपने देश की रक्षा के लिए लेकिन फिर भी ಆದರೂ ಸಹ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತಳಮಳ ಶುರುವಾಯಿತು ಅಯ್ಯೋ ನನ್ನ ಮಗನೇ ಈಗ ಹೋಗ್ಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಾತ್ಸಲ್ಯದಿಂದ ಕಣ್ಣನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡು ಮಗನನ್ನ ಛಾತಿ ಸೆಲಗಾಲಿಯ ತಬ್ಬಿಕೊಳ್ಳು ಛಾತಿ ಅಂದ್ರೆ ಎದೆಗೆ ಒತ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ತಬ್ಬಿಕೊಂಡು ಬಾಚಿಡ್ಕೊಂಡು ಮುದ್ದು ಮಾಡ್ತಾಳೆ ಮಗನಿಗೆ ತಾಯಿ मेजर का गला भी रूंध गया रूंध जाना मैंने इधर लिखा है गदगद होना ಅವನಿಗೂ ಕಂಠ ತುಂಬಿ ಬಂತು ಅಳು ಉಕ್ಕಿ ಬಂದಿದೆ ಆದರೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸೋಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಹೋಗ್ಲೇಬೇಕಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಕೂಡ ತಾಯಿಯನ್ನ ತಬ್ಕೊಂಡು
ತನ್ನ ಗದ್ಗದಿತ ಗಂಟನಿಂದ ಅವಳನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಆಲಿಂಗಿಸಿಕೊಳ್ತಾನೆ. ಯಾರು? ಮೇಜರ್. परंतु तुरंत ही मातृभूमि का स्मरण हो गया. ತಕ್ಷಣನೇ ಮಾತೃಭೂಮಿ ಅಂದರೆ ತನ್ನ ದೇಶದ ಒಂದು ನೆನಪನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಅಚ್ಚೆ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾನು ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ಅಂತ ಹುಟ್ಟಿರುವಂಥ ಯೋಧ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ತಾಯಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅಳ್ತಿದ್ದೀನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಕ್ಷಣ ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಜಾಗೃತಗೊಳಿಸಿಕೊಂಡು ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಭಾರತದ ಒಂದು ದೇಶದ ನೆನಪನ್ನು, ತನ್ನ ದೇಶದ ನೆನಪನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾನೆ. युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रख आशीर्वाद देते हुए माँ ने कहा. युद्ध के लिए बेटा जा रहा है. ऐसे संदर्भ में माँ उसके सिर पर हाथ रखते हुए आशीर्वाद या भलैया देते हुए कहती है. क्या कहती है? देखो बेटे, इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है. ಬೇಟೆ, ಅವನಿಗೆ ಮತ್ತೆ ಅಳುತ್ತಿರುವಂತಹ ಅಂದರೆ ಕಂಠ ತುಂಬಿ ಬಂದಂತಹ ಮಗನನ್ನ ಬಾಚಿ ತಬ್ಬಿಕೊಂಡು ಮುದ್ದಿಸಿ ನಂತರ ಅವನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕೈಯನ್ನ ಇಟ್ಟು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮಗನನ್ನ ಜಾಗೃತಗೊಳಿಸ್ತಾಳೆ. ಕೇವಲ ನೀನು ನನ್ನ ಮಗನಾಗಿ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಮಗನಾಗಿ ದೇಶ ಸೇವೆಗಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ನಾನು ಹುಟ್ಟಿಸಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ತಾಯಿಯನ್ನ ಎಚ್ಚರಗೊಳಿಸ್ತಾಳೆ. ಏನಂತ ನೋಡಿ, बेटे इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है. राष्ट्र रक्षणे, राष्ट्र की रक्षा ही सभी भारतवासियों का कर्तव्य है. केवल आपका नहीं, केवल मेरा नहीं, सबका कर्तव्य है. तुम क्यों रो रहे हो? ऐसा उसे चेतावनी देते हुए, उसे जागृत करते हुए, स्मरण लाते हुए देश का वो क्या करती है, उसे जगाती है. जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो. ಹೋಗು, ದೃಢತೆಯಿಂದ ಧೈರ್ಯದಿಂದ ನಿನ್ನ ಕರ್ತವ್ಯದ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡು ಮಗನೇ. ಯಾದ್ ರಹೆ ಲೇಕಿನ್ ತಬ್ ಏಕ್ ಬಾತ್ ಕೇತಿ ಹೈ, ನೆನಪಲ್ಲಿಟ್ಕೋ. ಯಾದ್ ಯಾನಿ ನೆನಪು, ನೆನಪಲ್ಲಿರಲಿ. ಏನಪ್ಪ ಅದು? ಭಾರತೀಯ ಪರಂಪರಾ ಸೀನೆ ಪರ್ ಗೋಲಿ ಖಾನೆ ಕಿ ಹೈ, ಪೀಠ ಪರ್ ನಹೀ. ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ ಎದೆಗೆ ಎದೆ ಕೊಟ್ಟು ಎದುರಿಸಿ ನಿಂತು ಯುದ್ಧ ಮಾಡೋದೇ ಹೊರತು ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ಹೇಳಿಯಾಗಿ ಓಡಿ ಬರುವಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಗನೇ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಸ್ತಾಳೆ ತಾಯಿ. ಎಷ್ಟು ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ. ನಾವು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ सिनेमा आपने देखा होगा, उसमें भी हम देखते हैं संगोली रायण्णा की माँ ने क्या किया, अपने बेटे को क्या करते हैं, फांसी के फंदे में लटकाए हुए रहते हैं, फिर भी वो हंसती है, बेटे तुम क्या कर रहे हो, इस देश के लिए मर रहे हो, मुझे कुछ भी दुख नहीं हो रहा है, सिर्फ मेरा बेटा नहीं हो, पूरे इस देश का बेटा है, तो तुम क्यों मर रहे हो या प्राण त्याग कर रहे हो हमारे देश के लिए. ऐसी बहुत सारी माएँ हमारे भारत में देखने को मिलती हैं ಅಲ್ವಾ. ಎಂತ ತಾಯಿ ನೋಡಿ, ಮಗನನ್ನ ಗಲ್ಲಿಗೇರಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಆ ತಾಯಿ ನಗ್ತಾ ಮಗನಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾಳೆ. ನೀನು ಯಾರ ಮಗ? ಈ ದೇಶದ ಮಗ, ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದೀಯ. ನಿನ್ನನ್ನು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಬೆಳೆಸಿದ್ದೀನಿ ಮಗನೇ. ನೀನು ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು ನನಗೇನು ನೋವಿಲ್ಲ. ನೀನು ಸಾಯ್ತಿರೋದು ಕೇವಲ ನನಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಅಂತ ಮುಗುಳ್ನಗೆಯನ್ನು ಮುಖದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಆ ಮಗನ ಒಂದು ಗಲ್ಲಿಗೇರುವ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡುವಂಥ ತಾಯಂದಿರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ऐसी ही एक माँ है, ये भी कौन, आशाराम त्यागी की माँ. तो तब उस बेटे को आशीर्वाद देते हुए उन्होंने कहा, भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. ऐसा कहते हुए आगे बढ़ता है. लेसन देखेंगे. युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था. युद्ध ಭೀಷಣವಾದ ರೂಪದಲ್ಲಿ ಹರಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. फैलना यानी हरना. इच्चोगिल लहर का मोर्चा भारतीय सेना के लिए चुनौती की दीवार बन खड़ा था. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಇಚ್ಚೋಗಿಲ್ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ, ಲಾಹೋರ್ से 14 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರಿ ಪರ್, 14 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅವನು ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಯುದ್ಧದ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರದೇಶ ಮಾತ್ರ ಅಡ್ಡಗೋಡೆಯಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಅಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜಯವನ್ನ
ಕಳಿಸೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡಿತು, ಏನಪ್ಪ इस अभेद्य दीवार को तोड़ने की जिम्मेदारी कौन निभाएगा? अभेद्य ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಅಭೇದ್ಯ का अर्थ होता है जिसको तोड़ा न जाए. ಅದನ್ನ ಭೇದಿಸಿ ಮುಂದೆ ಹೋಗೋರು ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯ ನಾಯಕ ಬೇಕು. ಯಾರು ಈ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಆ ಇಚ್ಚೋಗಿಲ್ ಪ್ರದೇಶವನ್ನ ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅದೇ ರೀತಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಈಗ ಇದು ಮಾಡೋದು, ಮುಂದೆ ನಿಂತು ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನು ವಹಿಸುವುದು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡುತ್ತೆ. ಆಗ ಕಾರ್ಯ ಆಸಾನ್ नहीं था, क्योंकि ಆಸಾನ್ यानी ಸುಲಭ. ಕೆಲಸ ಸುಲಭವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ನಿಭಾಯಿಸುವ ಒಬ್ಬ ವೀರ ಯೋಧನೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಲೀಡರ್, ನಾಯಕ ಬೇಕಾಗಿತ್ತು. सीधे मौत के साथ जूझना था. जूझना मैंने लिखा है लड़ना. ನೇರವಾಗಿ ಮೌತ್, ಸಾವಿನ ಜೊತೆಗೇನೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು? ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂತ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಸಾಯ್ತೀವಿ. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ऐसे समय में कौन आगे जा सकता है? किसे भेजने से ये हम विजय माला पहन सकते हैं, जीत सकते हैं? ऐसा प्रश्न उठने के समय में कौन तैयार होते हैं, देखते जाएंगे. तुरंत एक वीर ने इसका दायित्व स्वीकार कर लिया. तब एक वीर जो सेना में था वो इसका दायित्व ಅಂದ್ರೆ ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನ ವಹಿಸ್ತಾನೆ. ये कहां से आए हुए वही मेजर थे. ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಮ್ಮನ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಂಡು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಂತ ಅದೇ ಮೇಜರ್ ಆಗಿದ್ರು. वही नायक बनकर आगे इच्चोगिल नहर में लड़ने के लिए तैयार हो गए. ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ತಯಾರಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು. मौत की परवाह किए बिना मेजर ने मोर्चा संभाल लिया. ಸಾವನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ, परवाह किए बिना इसका अर्थ होता है मौत यानी ಸಾವು. ಸಾವನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಇವರು? ಮುಂದೆ ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. वे धीरे धीरे आगे बढ़ने लगे. निधान हंतವಾಗಿ ಅವರು ಮುಂದೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. दिल दहलाने वाली गोलियों का शोर कानों के पर्दों को फाड़ने की कोशिश कर रहा था. क्या हुआ? जो आगे आगे बढ़ रहे हैं युद्ध के लिए, तब जो आक्रमणकार होते हैं दुश्मनों ने भी क्या कर रहे थे? सीधे सीधे गोली मार रहे थे. वो धड़ धड़ाधड़, वो साउंड उनके यानी ध्वनि, स्वर उसके दिल को भयभीत कर रहे थे. फिर भी वो आगे बढ़ते हैं. कितने हिम्मत वाले थे देखिए. मेजर पर देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ था. जोश ಅಂದ್ರೆ ಹುಮ್ಮಸ್ಸು, ದೇಶಭಕ್ತಿಯ ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ಸು ಏನಾಗಿತ್ತು ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಆವರಿಸಿಕೊಂಡಿತ್ತು. मौके का इंतजार किया जाए इतना समय भी नहीं था. मौका यानी ಅವಕಾಶ. ಅವಕಾಶ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಾಯೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ. ನೇರವಾಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕು, ಗೆಲ್ಲಬೇಕು, ವಾಪಸ್ ಬರಬೇಕು. ಒಂದು ಕ್ಷಣ ಕೂಡ ಯೋಚಿಸಲು ಕೂಡ ಸಮಯ ಅಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. इसलिए वे धड़ाधड़ गोलीबारी करते हुए दुश्मन के टैंकों को ध्वस्त करते आगे बढ़ रहे थे. ध्वस्त करना इधर लिखा है नाश करना. ವೈರಿಗಳ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳನ್ನ ಧ್ವಸ್ತಗೊಳಿಸ್ತಾ ಅಂದ್ರೆ ನಾಶಗೊಳಿಸುತ್ತಾ ಹಾಗೆ बढ़ रहे थे, ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ರು. ನಾವಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ? ಒಂದು ಗುಂಡು ಬಂದ ತಕ್ಷಣನೇ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಯಾಗಿ ಓಡಿ ಬರ್ತಿದ್ವು, ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. लेकिन ऐसा नहीं करना है. हमें भी हिम्मत रखना है. जो भी हमारे सामने आगे जो भी समस्या आए, जो भी तकलीफ आए, जो भी कष्ट आए, उसे ठीक से सोच समझकर निभाना चाहिए. क्योंकि भारतीय परंपरा ऐसा नहीं है, यानी पीठ दिखाकर भागने की परंपरा हमारी नहीं है. बच्चों, आप में भी ऐसा ही गुण जागृत करना है. ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ? ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ನನ್ನಿಂದ ಇದು ಆಗೋದಿಲ್ಲ, मुझसे नहीं होगा, ऐसा नहीं सोचना है. हम सब क्या करते हैं? पहले नेगेटिव ही सोचते हैं. ನಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆಯನ್ನೇ ಮೊದಲು ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕೆ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ? ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ಅರ್ಧದಷ್ಟಾದರೂ ನಾವು ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. लेकिन हम नकारात्मक यानी सोच लगाते हैं तो करते हैं तो हम पीछे ही पेट दिखाकर भागने के जैसे ही होता है. इसीलिए ಏನಾಗಲಿ
ಮುಂದೆ ಸಾಗು ನೀ ಬಯಸಿದ್ದೆಲ್ಲ ಸಿಗದು ಬಾಳಲಿ ಬಯಸಿದ್ದೆಲ್ಲ ಸಿಗದು ಬಾಳಲಿ ನಾನೇ ನನ್ನ ಮಾತು ಸುಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ಹಾಡು ಕೇಳಿದ್ದೀರಿ. ಅದೆಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡಿ, ಇನ್ನೂ ಒಂದ್ಸಲ ಕೇಳಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನೋ ಒಂಥರ ಜೋಶ್ ಹುಮ್ಮಸ್ಸು ಮೂಡುತ್ತೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಮುಂದೆ ಸಾಗಲೇಬೇಕು. ऐसे ही मेजर ने भी किया, गोली आ रही है फिर भी गोली सिर्फ एक नहीं, गोलियां आ रहे हैं, धड़ धड़ साउंड करते हुए आ रहे हैं, फिर भी ये आगे बढ़ रहे हैं। वहाँ का वातावरण हमारे मन में कुछ हम देखते हैं तो या कल्पना करते हैं तो कैसा रहा होगा, है ना। तो तभी दुश्मन की कई गोलियां एक साथ सनसनाती हुई आई और मेजर के हाथ व पेट में घुस गई। ऐसे समय में आगे आगे बढ़ रहे थे ये लड़ते हुए, तब बहुत सारी गोलियां सनसनाती हुई ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದರಂತೆ ಬಂದು ಅಪ್ಪಳಿಸಲು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವು. ಯಾರಿಗೆ? ಮೇಜರ್ ದೇಹಕ್ಕೆ. भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। माँ के ये शब्द प्रेरणा दे रहे थे। फिर भी उसके माँ कही थी ना, कहा था ना, क्या कहा था उन्होंने? पीठ दिखाकर भागने की परंपरा हमारी भारतीय परंपरा नहीं है बेटे, ऐसे कहा था ना। इसलिए इन्होंने क्या कहा? उस माँ के शब्दों को याद करते हुए प्रेरणा पाते हुए आगे बढ़ रहा था। किस प्रकार युद्ध कर रहा था मेजर, देखो। तो वे चोट की परवाह किए बगैर आगे बढ़ते रहे. ಸ್ನೋವನ್ನು ಗಾಯವನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? आगे बढ़ते रहे. आकर गोलियां आकर उनके सीने में घुसती गई. ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಅವರ ಎದೆಗೆ ಗುಂಡುಗಳು ತಾಗಕ್ಕೆ ನಾಟಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಎಂಥ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಒಂದು ಮುಳ್ಳು ನಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ ಚುಚ್ಚಿದ್ರೆ एक कांटा लगाता हूँ क्या करते हैं? माँ करके माँ को याद करते हुए चिल्लाते हैं, पप्पा बा ऐसा कह देते है ना. ज्यादा हम बाप का नाम नहीं लेते, माँ का ही नाम ज्यादा लेते हैं. अम्मा कन्नड़ में बोल देते. जो भी हो, हमें पहले हमारे मुंह से कौन सा शब्द निकलता है? माँ. इनके मुंह से कौन सा शब्द निकाला? उन्होंने निकाला शब्द मेरी माँ ही मेरा देश है. ऐसा सोचकर उस माँ को याद करते हुए आगे बढ़ रहे थे, लेकिन गोली सनसनाती हुई उनको देह का प्रवेश किया. स्थिति को समझते हुए उनको पीछे हटने का आदेश जारी किया गया. ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಡದಾಗಿತ್ತು, ಅಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿ ಯುದ್ಧ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಕೇವಲ ಏನು ಸಾವಿನ ಜೊತೆಗೇನೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಸಾಕು ಬನ್ನಿ, ಈಗ ಇನ್ನು ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು ಕೂಡ ಸಾವು ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ, ಬೇಡ ವಾಪಸ್ ಬನ್ನಿ ಅಂತ ಒಂದು ಆದೇಶ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. ಲೇಕಿನ್ ಪರ್ ಮೇಜರ್ ಕೆ ಕದಂ रुके नहीं. कदम केंद्रे ಹೆಜ್ಜೆ. ಹೆಜ್ಜೆ ನಿಲ್ಲಿಲ್ಲ. रुकना यानी निल्लु, ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾನೆ ಇತ್ತು ಅಂತಾರೆ. दुश्मन के सारे टैंकों को ध्वस्त कर विजयश्री को गले लगाकर ही उन्होंने दम लिया. ಅಂದ್ರೆ ತೀರ್ಕೊಂಡು. ಏನೇ ಆಗಲಿ ಆದೇಶ ಬಂದರೂ ಸಹ ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಅವ್ರು ಅನ್ಕೋಬೇಕಿತ್ತು. वो सोच सकते थे यस हमें आदेश मिला है, वापस जाना है. उस आदेश को भी वो त्याग कर आगे बढ़ रहे थे, क्योंकि मेरी माँ की रक्षा करना ही है, हमारे देश की रक्षा करना ही है. ऐसा सोचकर वो आगे बढ़ रहे थे. और आगे बढ़ते बढ़ते उन दुश्मनों के टैंकर को यानी टैंकों को ध्वस्त करते हुए विजय माला को अपने गले में पहन कर ही ಅಂದ್ರೆ ಗೆದ್ದು ಅವರನ್ನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸಿಯೇ ಇವರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ಉಸಿರನ್ನ ಬಿಡ್ತಾರೆ. ಆಖರಿ ಸಾಸ್ ಕೊನೆ ಉಸಿರನ್ನ ಬಿಡುತ್ತಾರೆ. तुरंत ही अमृतसर के सैनिक अस्पताल में उन्हें लाया गया, पर तब तक पूरा सीना गोलियों से छलनी हो चुका था. रूंधे गले से अधिकारियों ने पूछा, आपकी कोई अंतिम इच्छा है? गोलियां सीने में कसक रही थी, पर मेजर ने चेहरे पर मुस्कान लाते हुए कहा, हाँ है, मेरी माँ तक संदेश पहुंचा देना. तुम्हारे बेटे ने गोलियां सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं. देखो क्या करते हैं,
करते हैं, वो अमृतसर के अस्पताल को इन्हें ले आते हैं। आखिरी सांस अभी नहीं गई थी, उनको ले आते हैं तो पूछते हैं ये अभी मरने वाले ही हैं, तो इनकी अंतिम कोई इच्छा है क्या, ऐसा वो आगे बाकी के सैनिक उनको पूछते हैं। पूछने के बाद वो कहते हैं अपने चेहरे पर मुस्कान लाते हुए, ಮುಸ್ಕಾನ್ ಯಾನಿ ಮುಗುಳು ನಗೆಯನ್ನ ತರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾವಿನ ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅವರು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮುಖದ ಮೇಲೆ ನಗುವಿನ ಭಾವನೆಯನ್ನ ಮುಗುಳ್ನಗೆಯನ್ನ ತಂದುಕೊಂಡು हाँ है एक अंतिम इच्छा है, क्या है वो, मेरी माता के संदेश पहुंचाना. कौन सा संदेश, तेरा बेटा सीने पर ही गोली खाई है, पीठ पर नहीं. ಎದೆಗೆ ಎದೆ ಕೊಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಎದುರಿಸಿ ವೈರಗಳನ್ನ ಎದುರಾಳಿಗಳನ್ನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸಿ ವಿಜಯಮಾಲೆಯನ್ನ ತನ್ನ ಕೊರಳಿಗೆ ಹಾಕೊಂಡೇ ನಿನ್ನ ಮಗ ಸತ್ತ, ಹೇಳಿಯಾಗಿ ಸತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಈ ಸಂದೇಶವನ್ನ ಹಮಾರಿ ಮಾತಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಿಗೆ ತಲುಪಿಸಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವಾದ್ರೆ ಏನೇನು ಹೇಳ್ತಿದ್ವೋ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕೊನೆ ಉಸಿರು ಎಳಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಅದು ಬೇಕಿತ್ತು ಇದು ಬೇಕಿತ್ತು, ಅವ್ರು ನೋಡ್ಬೇಕು ಇವ್ರು ನೋಡ್ಬೇಕು, ನನ್ನನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತಿದ್ವೇನೋ. ಇಲ್ಲ, ನಿನ್ನ ಮಗ ವೀರ ಶೂರನಾಗಿಯೇ ಪ್ರಾಣವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಬಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಸಂದೇಶವನ್ನ ತಲುಪಿಸಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ ಕತೆ ಅಲ್ವಾ? ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಕಿಂಚಿತ್ ಸೇವೆನಾದರೂ ಸಲ್ಲಿಸುವಂಥ ಭಾಗ್ಯ ನಮಗಾಗಿದೆ. ನಾವು ಈ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಂದದ್ದೇ ಪುಣ್ಯ, ಹೌದಾನೆ? ಭಾರತ ಭೂಮಿ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿ. ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಕೂಡ ಈ ಭೂಮಿಗಾಗಿ ಈ ಮಣ್ಣಿಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಮೇಜರ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. आगे देखिए, जानते हैं ये बहादुर कौन थे? ऐसा कहने वाला मुस्कान लाकर अपने चेहरे पर मुस्कान लाते हुए मौत के समय में भी मौत के साथ जूझते हुए भी ये अंतिम संदेश देने वाला ये कौन है? आपको पता है? वे भारतीय सेना के अफसर मेजर आशाराम त्यागी. ಭಾರತೀಯ ಸೈನ್ಯದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ನಾಯಕ ಯಾರು? आशाराम त्यागी ಆಗಿದ್ರು. जिन्होंने माँ के वचनों का पालन करते हुए अपनी मातृभूमि की रक्षा के लिए प्राणों की बाजी लगा दी. अपने माँ के शब्दों को याद करते हुए देश के लिए अपने प्राण की बाजी लगाकर बलिदान त्याग दिए हुए व्यक्ति आशाराम त्यागी भारतीय सेना के मेजर थे. 21 सितंबर 1965 के भारत पाकिस्तान युद्ध में वे शहीद हुए. युद्धोपरांत इनको परमवीर चक्र पुरस्कार भी मिल गया. यानी ಜೀವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲ, ಅವರ ನಿಧನದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಪರಮವೀರ ಶೌರ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಲಭಿಸಿದೆ. ಇವರು ಯಾವಾಗ 1965ರಲ್ಲಿ ಭಾರತ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆಗಿನ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವೀರಮರಣವನ್ನ ಸಾವನ್ನ ಅಪ್ತಾರೆ. ಅವರೇ ಯಾರು? ಭಾರತದ ಮೇಜರ್ ಸೈನ್ಯದ ನಾಯಕ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಆಶಾರಾಮ್ त्यागी. ಆಯ್ತಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ठीक है. दीपक बुझ गया पर उसकी अमर ज्योति युगों युगों तक देशभक्तों को राह दिखाती रहेगी. ಅವರು ಅವತ್ತು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು, ಆದರೆ ಇಂದಿನವರೆಗೂ 1965ರಿಂದ 1965 से आज तक वह क्या बन गए हैं? हमें एक राह बन गए हैं. ನಮಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೂ ಏನಾದರೂ ಸಾಧಿಸಬೇಕು, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಇಂದಿನವರೆಗೂ ಕೊಡ್ತಾ ನಮಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸುವಂತಹ ಮಾರ್ಗ ಪಥ ಪ್ರದರ್ಶಕರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. पाठ अर्थ आगे ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. और एक बार इस पाठ को आपको क्या करना होगा? पढ़ना है. पढ़ने के बाद इस पाठ के सारांश को समझना है. समझकर हमें भी कुछ आगे देश के लिए करना है. कुछ करना है, ये ऐसा नहीं कहती. एक अच्छा व्यक्ति, अच्छा भारतीय बनकर तो रहना है. अपनी जिंदगी, आदर्श जिंदगी को इस भारत में बिताना है. दूसरों को कुछ करते हैं ये नहीं, अपने को तो ही हम क्या करना है, ನಮಗೆ ನಾವೇ ಆದರೂ ಏನಾದರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಂದರವಾದ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದರೆ ಎಲ್ಲರೂ ಅವರವ್ರದೇ ಆದಂಥ सभी अपने अपने जीवन
को आदर्श बनाते हैं तो पूरा देश ही आदर्श बन जाता है। ऐसा एक कार्य, महान कार्य करते हुए प्राण की बाजी लगाकर जो चले जाते हैं और प्रदर्शित बनकर आज भी एक दीपक बुझ गया, लेकिन उसका जो कार्य आज तक प्रकाशित बनते हमारे देश में रह रहा है, उसका उजाला फैल रहा है, वो व्यक्ति कौन है? आशाराम त्यागी। तो अगले भाग में हम क्या करेंगे बच्चों, इस पाठ के अभ्यास कार्य का वो पूर्ण रूप से अध्ययन करते जाएंगे। या भी मैंने सोचा इस पाठ का आशय और इस पाठ को आप पूरा समझ चुके हैं। समझ में नहीं आया तो आप प्रश्न कर सकते हैं। उससे पहले मैं एक प्रश्न पूछूं आप लोगों के लिए। देखिए, एक वाक्य का प्रश्न पूछती हूँ। मेजर को तुरंत किसका स्मरण हो गया? स्मरण यानी नेनको। किसका स्मरण हो गया? मेजर को तुरंत किसका स्मरण हो गया? यह प्रश्न। तो यहाँ पर हमें क्या करना है? मेजर क्योंकि आप 8वीं कक्षा के बच्चे, इसलिए मैं आपको आसान तरीका बता रही हूँ। को के लिए को, तुरंत के लिए तुरंत, किसका, इसे निकालना है, यही प्रश्न है। इसको निकाल कर हटाकर हमें क्या करना है? किसको स्मरण हो गया? याद रखने पर माँ के शब्दों का, क्या माँ का स्मरण। मित्रा ना हो उत्तर हाथी उड़दित हो गया, ऐसा लिख सकते हैं। बाकी के जो प्रश्न हैं आप वैसे ही लिखने की कोशिश कीजिए बच्चों। जो समझ में नहीं आता है पूर्ण रूप से मैं अगली कक्षा में आप सभी को समझाना चाहती हूँ। धन्यवाद।